हरे नमः. धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा भासे जना भूवरी दीक्षा देऊनी जो जगतिया बद्धास हो उद्धरी वाणीने वदता भागवती कथा व्यासा प्रति भासला तो हा गुरु श्री जनार्दन असा पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. मैत्री उवाच सत्सेवनीयो बत पूर्ववंशो यल्लोकपालो भगवत्प्रधानः बभूवि थेहाजित कीर्तिमालाम पदे पदे नूतन यस्य भीक्षणम. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले. शुकाचार्य राजा परीक्षितीला, सूत शौनकादिकांना आणि मैत्रेय विदुराला सांगतात. आता ही भागवताची दुसरी परंपरा या ठिकाणी सांगायला सुरुवात केलेली आहे. ही दुसरी परंपरा कोणती तर शेष नारायणापासून सुरू झालेली परंपरा. ज्या वेळेला प्रत्यक्ष सनक सनंदन सनातन सनत कुमार हे शेष नारायणांच्या दर्शनाला गेले आणि हे भगवंताचंच रूप आहे. हे तमोगुणी अशा प्रकारचं रूप हे भगवंताच्या संकर्षणाच्या दर्शनाला ज्या वेळेला गेले त्यावेळेला संकर्षणाचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. कुमार मुख्या मनोयोग पृच्छन. कुमार मुख्या, कुमार म्हणजे हे सगळे सनक सनंदनादी यांनी भगवंताच्या पुढे नतमस्तक झाले आणि त्यांना नमस्कार केला. यावेळेला भगवान कसे दिसत होते त्याचं वर्णन केलेलं आहे. ते कसे होते तर हजारो फणा त्यांना होत्या. मुहुर्गणंतो वचसानुराग स्खलत पदे नास्यकृतादि संज्ञा किरीट सहस्रमणि प्रवेक. 1000 फणा होत्या. त्या 1000 फणांवरती प्रत्येक फणीवर एक एक किरीट होता. अर्थात त्यांच्या 1000 डोक्यांवर 1000 किरीट धारण केलेले होते. आणि यावेळेला सांख्यायन पारमहंस मुख्यो या ठिकाणी त्यांनी भगवंताच्या या विभूतीला वंदन केलं आणि मोठ्या प्रेमाने अत्यंत भक्तिभावाने त्यांना पृच्छा केली. त्यांना मुहुर्गणंतो वचसानुराग आणि कसे दिसत होते याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे की सांख्यायनांग धृतव्रताय. या ठिकाणी परमहंस सांख्यायन यांनी जेव्हा भगवंताच्या विभूतीचं वर्णन केलेलं आहे त्यांनी केलेलं विभूतीचं वर्णन पुढे पराशरांनी केलं आणि ते यानंतर मैत्रेय म्हणतात मी तुला सांगतोय. बृहस्पतींनी केलं ते वर्णन मी तुम्हाला सांगतो. आता हे जे वर्णन करत असताना अत्यंत सुंदर अशा प्रकारचे त्यांचे नेत्र होते. चमकत होतं संपूर्ण रत्न. सपद्मकोश सहजोत्तिष्ठत. या ठिकाणी प्रत्यक्ष शेष नारायण भगवंताच्याच लीलेमध्ये तल्लीन होते. भगवंताच्या लीलेमध्ये त्यांच्या गायनामध्ये तल्लीन होते. आणि यावेळेला किती वेळ किती काळ गेला याचा पत्ता नाही. यावेळेला त्यांच्या या चिंतनामध्ये भगवंताच्याच वर्णनामध्ये भगवंताच्या नामस्मरणामध्ये ते तल्लीन होते. सर्वत्र रत्नाचा प्रकाश पडलेला होता. आणि या वेळेला ते सांगतात की सनक सनंदन सनातन सनत कुमार यांनी त्यांना पृच्छा केली ज्ञानाची. यावेळेला त्यांनी त्यांना ज्ञान सांगितलं. आता हे ज्ञान सनक सनंदन सनातन सनत कुमारांना शेषाने सांगितलं. त्यानंतर सनक सनंदनानी हे ज्ञान कोणाला सांगितलं त्याचं वर्णन ते करतात. तर यावेळेला सांख्यायन यांना सांगितलं. सांख्यायन हे मोठे ऋषी आहेत आणि या सांख्यायनाला त्यांनी हे ज्ञान सांगितलं. हे पारमहंस मुख्यो, परमहंस तत्व, परमहंस गती त्यांनी सांगितली. आणि यानंतर त्यांनी पराशराला आणि बृहस्पतीला सांगितलं सांख्यायनाने. जसं इकडं आपण
ब्रह्मदेवानी नारदानी व्यासाला असं म्हणतो, तसं इकडे सनत कुमारांनी सांख्यायनानी दोघांना सांगितलं ज्ञान. त्यापैकी एक बृहस्पती होते आणि दुसरे पराशर होते. आता पराशर प्रोवाच मैहन सदयानुरुक्तो मुनिः पुलस्तेन पुराण माध्यम. पराशराला हे जेव्हा ज्ञान सांगितलं त्यावेळेला ते म्हणतात की पराशर यांचे वडील जे होते ते पराशराच्या वडिलांना राक्षसांनी ठार मारलं आणि या पराशराला ठार मारल्यानंतर शक्ती असं त्यांचं नाव होतं. शक्ती वसिष्ठ ऋषींचे पुत्र शक्ती, शक्तीचे पुत्र पराशर, पराशराचे पुत्र व्यास, पराशर व्यास. तेव्हा या शक्तीला ठार मारलं राक्षसांनी. त्यामुळं आता यांची जी पत्नी होती ती पत्नी ही अदृश्यंती नावाची पत्नी होती. ही पत्नी शक्तीची ती त्यांच्या पतीला ठार मारल्यामुळं त्यांच्याबरोबर सहगमन करण्यासाठी निघाली. पण यावेळेला वसिष्ठांनी तिला सहगमन करू नको म्हणून सांगितलं. तुझ्या पोटामध्ये बाळ आहे, तुझ्या पोटामध्ये अर्भक आहे, गर्भ आहे, तेव्हा तू सहगमन करू नकोस म्हणून तिला परावृत्त केलं. वसिष्ठांनी परावृत्त केल्यानंतर त्यांच्यापासून म्हणजे या शक्तीपासून तिच्या पोटामध्ये जो गर्भ होता त्याच्यापासून झाले ते पराशर. मग पराशरांच्या लक्षात आलं की माझे वडील का ठार झाले, ते म्हणे राक्षसांनी त्यांना मारलं. असं म्हणल्यानंतर ते म्हणले आता राक्षसांना ठार मारण्याचा आपण यज्ञ करू. म्हणून पराशरांनी राक्षसाला ठार मारण्याचा यज्ञ सुरू केला. या वेळेला पुलस्त्य पुढे आले आणि पुलस्त्यांनी सांगितलं हे पराशरा तू असं काही करू नकोस. परंतु त्याने काही ऐकलं नाही. पुलस्तेनोक्त इत्यत्रैवम आख्यायिका, अशी आख्यायिका सांगतात असं या ठिकाणी भागवतामध्ये टीकाकार श्रीधराचार्यांनी सांगितले. अशी एक आख्यायिका सांगतात. पितरम राक्षस भक्षितम, यांचे वडील यांना म्हणजे पराशराच्या वडिलांना शक्तीला राक्षसांनी मार खाल्लं. हे ऐकल्यानंतर पराशरो राक्षस सत्रे प्रवृत्तो, पराशरांनी राक्षस सत्र सुरू केलं. पण वसिष्ठ ऋषींनी सांगितलं तू असं काही करू नकोस, राक्षस सत्र करून राक्षसांना ठार मारू नकोस. वसिष्ठ वचनात निवृत्तीच असतात. या राक्षसाला ठार मारण्यापासून यांना परावृत्त केलं वसिष्ठांनी आणि आपल्या नातवाला त्यांनी परावृत्त केलं की तू असं काही करू नकोस. म्हणून पराशर ऋषींनी राक्षस सत्र थांबवलं. वसिष्ठ ऋषींच्या शब्दाला, आजोबाच्या शब्दाला मान्यता दिली. म्हणून बस या ठिकाणी पुलस्त्याला आनंद वाटला आणि मग पुलस्त्याने सांगितलं बरं झालं. का आनंद वाटला? कारण पुलस्त्यापासून पुढे राक्षस वंश सुरू झालेला आहे. पुलस्त्यापासून पुढे आपल्याला हा वैश्रव म्हणजे कुबेर निर्माण झाला आणि त्याचबरोबर दुसऱ्या पत्नीपासून यांना वैश्रवण आपण ज्याला म्हणतो त्यांच्यापासून पुढे रावण, कुंभकर्ण हे जन्माला आलेले दुसऱ्या पत्नीपासून. म्हणून ते म्हणतात की अशा पद्धतीने या राक्षस कुलाचा अंत थांबवल्यामुळे पुलस्त्याला आनंद झाला. कारण पुलस्त्य हे राक्षस कुळाचे पूर्वज आहेत असं म्हणावं लागेल. तेव्हा म्हणून त्यांना पुलस्तेन स्वसंतती रक्षणातुष्टेन असं म्हटलंय. स्वसंतती रक्षणातुष्टेन, स्वसंतती कोणती? पुढे जे रावण, कुंभकर्ण वगैरे होणार होते, राक्षस संतती निर्माण होणार होती, ती राक्षस संतती झाली नसती निर्माण, म्हणून त्यांना आनंद वाटला. आणि मग या पुलस्त्यांनी पराशराला सांगितलं की तू पुढे कोण होशील, तर तू पुराणाचार्य होशील. म्हणून त्यांनी त्यांना आशीर्वाद दिला. म्हणून वरोदत्ता पुराण प्रवृत्ता भविष्यसीति तदेवं संकर्षणात संप्रदाय प्रवृत्ती प्रदर्श विभूती कथना पद्मोद्भवम वक्तुमाह. आणि म्हणून त्यांनी अशा पद्धतीने पराशर यांना हे ज्ञान सांगायला प्रवृत्त केलं. आणि म्हणून या ठिकाणी ते म्हणतात सांख्यायनांनी पराशर आणि मैत्रेयाला सांगितलं
पराशर आणि बृहस्पतीला सांगितलं आणि पराशराने मैत्रेयाला सांगितलं आणि मैत्रेयाने विदुराला सांगितली. ही दुसरी परंपरा आहे. अशा पद्धतीने ते म्हणतात ही दुसरी परंपरा मी तुला सांगितली. आता या वेळेला या दुसऱ्या परंपरेमध्ये विश्वोत्पत्तीचा पुन्हा सिद्धांत आलेला आहे. विश्वोत्पत्ती कशी झाली त्याचा सिद्धांत आलेला आहे. तर लोक पद्मं स एव विष्णू, विष्णूच्या नाभी कमलापासून एक कमल निर्माण झालं. हे कमल, त्या कमलामधून ब्रह्मदेव निर्माण झाले आणि ब्रह्मदेव निर्माण झाल्याबरोबर हे ब्रह्मदेव सर्वत्र पाहू लागले. त्यांना चारी मुखांनी बघू लागले. त्यांना काही दिसेना, फक्त पाणी एवढंच दिसलं, पाण्याशिवाय दुसरं काही दिसेना. आणि तर लोक पद्मं सवय विष्णू प्रावी विशद सर्व गुणावभासम. अरे मी कशासाठी जन्माला आलो मला कळे ना, मी का जन्माला आलो, मला काय करायचंय, मी कुठे आहे याचा त्यांना पत्ता लागेना. आणि मग ते म्हणतात सलिलाद विरूढम, सगळीकडे फक्त पाणीच पाणी दिसायला लागलं. आणि हे पाहता क्षणीच काय करावं म्हणून ते कमल नालामध्ये शिरले. कमल नालात शिरले तर तिथे सुद्धा हजारो वर्ष ते कमल नालामध्येच फिरत होते. शैथम उद्वीक्ष तदन्न नाल नाडी भिरंथम जलमा विवेश. कमल नाल कुठपर्यंत गेले, भगवंताच्या बिंबीपर्यंत, नाभीपर्यंत. त्याच्या आतमध्ये गेले तर त्यांना स्वतः पुन्हा पाणीच पाणी. अरे म्हणलं मी आलोय कुठं, मी चालूय कुठं, मला सगळीकडे जलमा विवेश, फक्त पाण्यातच शिरल्यासारखं होतंय, दुसरं काही दिसेच ना. नारमाग तत्खर नाल नाल, काही पत्ता लागे ना. तमस्य पारे, हा म्हणले सगळीकडं नुसतं पाणीच पाणी, अंधारच अंधार, दुसरं काही दिसेच ना. आणि नुसता प्रचंड वारा तिथून वाहत होता. यो देह भाजांभय मीरयाण परीक्षणोत्यायुरजसे हेतीही. आणि मग पुन्हा वरती कमळामध्ये आले आणि नंतर बरेच वर्ष निघून गेले. मग भगवंतांनी ब्रह्मदेवांनी समाधी योग केला आणि समाधी योगानंतर प्रत्यक्ष भगवान त्यांना प्रसन्न झाले आणि त्यांना मृणाल गौरायत शेषभोग पर्यंक एकम पुरुषम शयानम, याप्रमाणे ते म्हणतात. भगवान महाविष्णू हे कसे दिसत होते, मृणाल गौरायत शेषभोग, शेषावरती झोपलेले आहेत, शेष नारायणावरती झोपलेले आहेत आणि प्रचंड उर्मी लाटा उसळतायत पाण्याच्या. एवढ्या सगळ्या लाटांमध्ये शांत पहुडलेले भगवान आहेत. एकम पुरुषम शयानम, तेवढे एकमेव पुरुष आहेत, बाकी नाही. फणात पत्रायुत मूर्धरत्न, आणि त्यांच्या डोक्यावर शेष नारायणाने 1000 फणा धारण केलेले आहेत. त्या 1000 फणांवरती 1000 मुकुट आहेत, त्याला रत्न वगैरे लावलेले आहेत. आणि हा युगांत तोय. कोणतं हे पाणी आहे ते म्हणतात हे कारण जल आहे. त्या कारण जलामध्ये हे सगळे झोपलेले आहेत. किती वर्ष हे तसंच पडलेले होते. प्रेक्षाक्षिपंतम हरितोपलाद्रयी आणि रत्नोदधारोरधी सौमनस्य, याप्रमाणे भगवंताचं ते स्वरूप पाहिलं आणि भगवंताला नमस्कार केला. त्याचप्रमाणे मुखेन लोकार्थे हरस्मितेन, ते म्हणतात भगवंतानी हे एवढ्या सगळ्या उर्मी लाटा सगळीकडे उसळत असताना भगवान शांत झोपलेले आहेत. कशासाठी? जगाच्या कल्याणासाठी, असं त्याने वर्णन केले. जगत कल्याणार्थ ते शांतपणाने पडलेले आहेत. आणि असे हे भगवान स्वलंकृतम मेखलया नितंबे, भगवंताचं हे स्वरूप वर्णन या ठिकाणी केलेले. कसे दिसत होते, कसे रंग होता, श्यामल रंगाची मूर्ती होती, पितांबर धारण केलेला होता, कौस्तुभ मणी होता, वनमाला धारण केलेली होती, शंखचक्र गदा पर्म धारण केलेले होते, परार्य केयूर मणित प्रवेक, आणि त्याचा प्रकाश सगळीकडे पडलेला होता. सुदर्शन चक्र होतं, हजारो किरीट धारण केलेले होते. आणि तर्हेव नाभिसरोज, आणि या कमला नालामध्ये किती जरी फिरलं तरी त्या ठिकाणी दुसरं काही दिसलं नाही. फक्त 4च गोष्टी दिसल्या. कोणत्या? कमल, जल, आकाश आणि वायू. कमल तर ज्या कमला त्यांची निर्मिती झाली ते कमल, आजूबाजूला असलेलं जल, वायू कारण वायूमुळेच लाटा निर्माण होत होत्या, वायू, आणि आकाश. याच्या पलीकडे दुसरं काही दिसलं नाही. महात्मानं श्वसनम वेज्ञ ददर्श देवो जगतो विधाता. आणि मग
ब्रह्मदेवानी प्रार्थना करायला सुरुवात केली भगवंताची, असं या ठिकाणी सुंदर वर्णन केलेलं आहे. भगवंतानी प्रत्यक्ष ब्रह्मदेवानी भगवंताची प्रार्थना करायला सुरुवात केली. देवा, मला सकर्म बीजम रसोपरक्ता, कर्म बीज, कर्माचं बीज. सगळे पूर्ण विश्व जेव्हा प्रलय पावतं, सगळे जीव सगळे भगवंताच्या स्वरूपामध्ये एकरूप होतात, पण त्यांचे कर्म त्यांच्याजवळ असतातच. ते कर्म नष्ट होत नाहीत आणि त्यामुळे त्यांना मुक्ती मिळत नाही. तुम्ही म्हणाल सगळे जीव तर भगवंतात एकरूप झाले, मग मुक्ती मिळायला पाहिजे. नाही मिळत. का? त्यांचे कर्म त्यांच्या सोबत आहेत आणि कर्माप्रमाणेच त्यांना सुखदुःख मिळणार असल्यामुळं या कर्माचं जे बीज आहे ते त्यांच्या जीवांच्या जवळ आहे. त्या सकर्म बीजम रजसोपरक्ता असं म्हटलं. रजस म्हणजे रजोगुण. रजोगुण म्हणजे निर्मितीचा गुण, उत्पन्न होण्याचा गुण, त्याला रजोगुण म्हणतात. उत्पन्न होण्याचा गुण कोणता आहे? जसा पावसाळा. पावसाळा काय हो? हा रजोगुण आहे. कारण पावसाळ्यामध्ये उत्पत्ती होते. सगळे काय बारीक बारीक जे काही गवत आहे, धान्य आहे, अमुक आहे, हे सगळं पावसाळ्यात निर्माण होतं. का? तर पावसाळा हा रजोगुणाचा आविर्भाव आहे. उन्हाळा नाहीये आणि हिवाळाही नाहीये. रजोगुणाचा आविर्भाव पावसाळ्यात होतो. तेव्हा हे जे त्या त्या काळातले गुणधर्म आहेत ते त्या त्या ठिकाणी असतातच, ते कुठे जात नाहीत. प्रजा सदृक्षण्य देव दृष्ट्वा, आणि त्यांनी ब्रह्मदेवानी पाहिलं, अरे हे कर्मबीज आहे. या कर्मबीजातून आपल्याला सगळ्या जगाची उत्पत्ती करायची आहे. हे भगवंतानी त्या कर्मबीजाकडे पाहिलं. त्यांनी वर्णन असं केलेलं आहे की देव ज्यांच्याकडे पाहतो, काळाकडे पाहिलं भगवंतानी की काळ निर्माण झाला, कर्मबीजाकडे पाहिलं की कर्म उत्पन्न झाले. पाहणे, ईक्षण, दृष्टी ही काय? दृष्टीमध्ये भगवंताच्या शक्ती आहे. कारण दृष्टी उघड जात नाही. दृष्टी गेल्याबरोबर भगवंताची इच्छा, आता तू निर्माण हो असं म्हणल्यावरून निर्माण होतो. ब्रह्मवाच, आणि मग ब्रह्मदेवानी भगवंताची स्तुती करायला सुरुवात केली. ही स्तुती इतकी सुंदर आहे की त्या स्तुतीमध्ये जवळपास आपल्याला या पूर्ण अध्यायाच्या भागामध्ये ब्रह्मदेवाने केलेली स्तुती दिसते. ब्रह्मदेवाची ही स्तुती म्हणजे प्रत्यक्ष महाविष्णूची एका श्रेष्ठ दर्जाच्या, ज्यांना भगवंताचा साक्षात्कार झालेला आहे आणि ज्यांनी ही सृष्टी निर्माण केली अशा सृष्टीकर्त्याची स्तुती आहे म्हणून महत्वाची. ब्रह्मोवाच ज्ञातोऽसि मेद्यु सुरुचनानुदेह भाजाम न ज्ञायते भगवतो गतिरित्यवद्यम नान्यत्वदस्ति भगवन् न पितत् न शुद्धम माया गुणं व्यतिकरा दुर्विभासी. भगवंता, मला ज्ञातोऽसि मे, मी जाणतो. काय जाणतो? की तुम्ही मला या विश्वामध्ये जन्माला आणलंय. ते का मी जाणतो? तर मी समाधी लावला, मी तुमची प्रार्थना केली, मी योग केला, मी तपश्चर्या केली, म्हणून मी हे जाणतो. आज इतक्या दिवसानंतर मी आपल्याला जाणू शकतोय. इतके दिवस गेले, मला पत्ता लागला नाही, मग मी तपश्चर्या केली, मग मी आपल्याला जाणू शकतो. आणि म्हणून देह, जे जीव आहेत, देहधारी जीव आहेत, त्यांना तुम्ही कळू शकणार नाहीत, कारण ते एवढी तपश्चर्या करणार नाहीत. ते तुमचं स्वरूप जाणू शकत नाहीत. तुम्ही वेगवेगळ्या रूपामध्ये मायेचं साह्य घेऊन प्रगट होता आणि चितशक्ती रूपाने प्रकाशित करता. तुमच्या नाभी कमलापासून मी निर्माण झालो. हजारो वर्ष मी फिरत होतो. या नाभी पद्म भवनाद हमाविरासा. तुमच्या नाभी पद्मापासून मी निर्माण झालो. हजारो वर्ष मी फिरतच होतो आणि या तुमच्या नाभी पद्मापासून, नाभी कमलापासून निर्माण होऊन हजारो वर्ष मी सगळं तपश्चर्या केली. मी फिरत राहिलो, गरगर फिरत राहिलो, परंतु मला मूळ स्वरूप कळलं नाही. नाता परम भाजत भगवत स्वरूप, तुमचं स्वरूप मला कळलं नाही. मग आनंद मात्रम विकार. तुम्ही कसे आहात? तुम्ही आनंद रूप आहात. भगवान आनंद रूप आहे. भगवंताचं स्वरूप चैतन्य रूप आहे, आनंद रूप आहे. सच्चिद आनंद हे भगवंताचं स्वरूप आहे. तुम्ही सत्य स्वरूप आहात. म्हणून आपल्याला गर्भस्तुतीमध्ये पुन्हा पुन्हा सत्याचं वर्णन केलेलं दिसतं.
आणि भगवान हा सत्य स्वरूप आहे. त्याचप्रमाणे भगवान हा चैतन्य स्वरूप आहे आणि भगवान आनंद स्वरूप आहे. हे तिन्ही एकरूपच आहेत. हे तिन्ही एकरूप आहेत, वेगळे नाही आहेत. चैतन्य तोच आनंद आहे आणि आनंद तेच सत्य आहे. त्यामुळं नाता परम यद भवत स्वरूप आनंद मात्र अविकल्प मविद्धवर्चा अविकल्प. तुमच्यामध्ये कुठेही विकल्प नाही. विकल्प म्हणजे संशय. संशय आला की माणूस, संशय म्हणजे जीव आणि निसंशय म्हणजे भगवान. जो निसंशय आहे, जो ज्याच्या मनामध्ये कुठेही विकल्प नाही, विकार नाही, तो भगवान आहे. आणि असं तुमचं स्वरूप आहे. तद्वा इदम भुवन मंगल मंगलाय. या जगाचं मंगल करणं, भुवन मंगल मंगलाय. भुवन म्हणजे जग, भुवन म्हणजे पाणी. भुवन शब्दाचे अनेक अर्थ आहेत. त्यापैकी या जगामध्ये मुख्य जलच हे या जगाचं स्वरूप आहे. जलातून निर्मिती होते. म्हणून या भगवंताला त्या ठिकाणी भुवन मंगल म्हटलंय. तू जगन्मंगल आहेस, तसा तुझ्या उत्पत्ती, स्थिती आणि लय हे करणारा तूच आहेस. तू ध्यानेश मनोदर्शितम, ध्यानानेच फक्त तू प्राप्त होतोस आणि बाकी सामान्य लोकांना तू कळणार नाहीस. पापात्म्याला, विषयासक्त जीवांना तू कळणार नाहीस. कारण जे लोक विषयासक्त आहेत, विषयामध्येच बद्ध आहेत, ते तुझा अनादर करतात. ते म्हणतात कशाचा देव आला, देव नाही, धर्म नाही, काही नाही, आपलं आपलं खा प्या मजा करा, एवढंच जीवन आहे, असं जे मानतात त्यांना तू कधी सापडत नाहीस. त्यामुळं नरक भाग भी, ते नरकामध्येच पडणार आहेत. त्यांच्या नशिबात फक्त नरकच आहे. येतू त्वदीय चरणांबुज कोश गंधम. आता या ठिकाणी खूप सुंदर विवरण केलेलं आहे की येतू त्वदीय चरणांबुज कोश गंधम जे ग्रंथी कर्ण विवरे श्रुतिवात नीतम. आता बघा हे वर्णन किती काव्यात्मक आहे. याने वर्णन असं केलंय की भगवंता तू त्वदीय चरणांबुज कोश गंधम, तुझ्या चरणाचा, चरणरूपी कमलाचा जो गंध आहे, चरण अंबुज कोश गंधम, तुझ्या चरणरूपी कमलाचा जो कोश आहे, कोश म्हणजे त्याचे केसर, त्या केसरामध्ये खरा गंध असतो. हा गंध जी ग्रंथी कर्ण विवरही, तो गंध कोणाला प्राप्त होतो. आता कर्णविवरही म्हटले. जिघ्रंथी म्हणजे वास घेणे आणि कशाने, कर्णविवरही. आता कानाने कुणी वास घेतं का? मग खरं म्हणजे जिघ्रंथी या ठिकाणी नासिका विवरही म्हणलं असतं तर चाललं असतं, हे बरोबर होतं. पण कर्णविवरही कस काय? कर्णविवरही श्रुतिवात नीतम. आता इथं खरी ब्रह्मदेवाच्या शब्दातली किमया आहे की कानाच्या द्वारे मला वास येतो. आता कानाच्या द्वारे कसा वास येतो, कानाच्या द्वारे कसा वास येतो, तर याचं स्पष्टीकरण करण्यासाठी आपल्याला ज्ञानेश्वर माऊलींच्या ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायामध्ये जावं लागेल. ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायामध्ये असं म्हटलंय की ज्ञानेश्वर माऊलींनी की माझे शब्द इतके सुंदर असतील, इतके मृदू असतील, इतके गोड असतील, माझ्या ज्ञानेश्वरीचे शब्द एवढे गोड असतील की इंद्रिया लागे कलंभा एकमेका. इंद्रियांना, इंद्रियांच्या मध्ये कलंभा म्हणजे भांडण लागेल, खोटं खोटं भांडण लागेल. का तर माझे शब्द एवढे गोड असतील की शब्दो विखोतरी श्रवणाचा. शब्द कशाचा विषय? श्रवणाचा, ऐकण्याचा. पण रसना म्हणे की रसुहा आमुचा. पण रसना काय म्हणते? यातला रस माझा आहे. मग आता शब्द कोणाचा आहे? कानाचा, कानाचा विषय. पण जीभ म्हणील त्यातली गोडी माझी आहे. मग आता ही गोडी कानाला कळणार नाही, कारण गोडीला, कानाला कुठे जीभ आहे? कानाला जिभा नाही. गोडी कानाला कळणार नाही, कारण कानाला जिभा नाही. आणि शब्द जिभेला कळणार नाही, कारण शब्द जिभेचा विषयच नाही. आणि म्हणून ते म्हणतात की श्रवणीची होती जिभा, कानाला जिभा प्राप्त होतील.
श्रवणीच होती जिभा, इंद्रिया लागे कलंबा एकमेका. इंद्रियांच्या मध्ये भांडण लागेल की हा शब्द माझा विषय आहे, पण त्यातली गोडी रसाना म्हणेल माझी. त्यामुळे इथं काय झालंय, माऊलींनी किती सूक्ष्मपणाने याची मांडणी केली की शब्दामध्ये माझी गोडी आहे आणि त्यामुळं यातली गोडी फक्त रसनेला कळेल, कानाला कळणार नाही. म्हणून कानाला जिभा प्राप्त झाल्या असं वर्णन केलंय. श्रवणीची होती जिभा, इंद्रिया लागे कलंबा एकमेका. आता त्याच पद्धतीने तितक्याच सूक्ष्मपणाने ब्रह्मदेव या ठिकाणी म्हणतात. याला नव्या भाषेमध्ये संवेदनांची आंतरप्रक्रिया म्हणतात. संवेदनांची आंतरप्रक्रिया म्हणजे काय, एक संवेदना दुसऱ्या संवेदनेवर आपण लादतो. उदाहरणार्थ आपण दररोजच्या भाषेत सुद्धा म्हणतो ना, काय गाणं गोड आहे हो, काय गोड गायलात. गोड गोड तर तुम्ही खाल्लं का गाणं? नाही, मग गोड कसं काय? तेव्हा ही जी गोडी आहे जिभेची ती आपण कानावर लादली म्हणून गोड गाणं. आपण म्हणतो ना, काय गोड मूल आहे होय. गोड मूल कसं काय, मूल गोड कसं काय झालं? तुम्ही काय खाल्लं का, चाटलं का, काय केलं, मग गोड कसं? तर डोळ्याची जी डोळ्यामध्ये जे आपल्याला त्यातलं रूप दिसतं त्या रूपाचा आपण वेगळी आंतरप्रक्रिया कशावर केली, जिभेवर केली, रसनेच्या गोडीवर केली. म्हणून आपण एक इंद्रियाचा अनुभव दुसऱ्या इंद्रियावर लादला. किंबहुना अशी पद्धत आहे, ही भाषिक वैशिष्ट्य आहे. आता तुम्ही म्हणाल ब्रह्मदेवाने काय म्हटलंय, जिघ्रंथी कर्ण विवरे ही श्रुती वात नीतम. मग इथं जिघ्रंथी कर्ण विवरे ही वाज घेतात कान, मग इथं कान वाज घेतात या शब्दाचं तात्पर्य सांगताना त्यांनी पुढे म्हटलंय श्रुतिवात नीतम. श्रुती म्हणजे वेद. वेद हे कशाने ऐकू येतात, कानाने. वेद म्हटले जातात तोंडाने, ऐकले जातात कानाने, म्हणून त्याला श्रुती म्हणतात. श्रुती म्हणजे ऐकणं. हे वेद अपौरुषेय आहेत, कुणी निर्माण केलेले नाहीत, ते भगवंताने निर्माण केलेत. आणि भगवंताने निर्माण केलेले वेद हे कोणाला ऐकू आले, ऋषींना ऐकू आले. आणि म्हणून ऋषींना हे वेद ऐकू आले. ते वेद म्हणजेच एका अर्थाने वेद कानाने ऐकू येतात ना, ते काही नाकाने ऐकू येत नाही, कानानेच ऐकू येतात. मग हे वेद, वेदाचा जो गंध आहे, वेद हे गंधरूप आहे. ते वेदामध्ये सुगंध आहे, तो कशाचा, ऋचांचा, शब्दांचा, त्यातल्या आविष्काराचा. तो त्यातला सुगंध जिघ्रंथी, ते आमचे कान त्या वेदांच्या वातनीतम, त्या वेदांच्या वरतून जे सुगंध येतो, वात म्हणजे वारा, जो कान आम्हाला हे वेद ज्या कानाने आम्ही ऐकतो ते वेदाच्या द्वारेच आम्हाला तुमच्या चरणाचा सुगंध येतो, असा त्याचा अर्थ आहे. श्रुतिगंध, इकडे श्रुतिगंध पाठशाळा, तर श्रुतिगंध हा शब्द बरोबर आहे, कारण श्रुती हीच भगवंताच्या चरणाचा गंध घेऊन येते. म्हणजे वेदामध्ये काय, वेदामध्ये भगवंताच्या चरणाचा सुवास आहे असं म्हणा. भगवंताच्या चरणरूपी कमलाचा सुवास कुठे असेल तर वेदात आहे. म्हणून वेद म्हणजे भगवंताच्या चरण कमलाचा सुवास आहे. म्हणून या ठिकाणी चरणांबुज कोशगंधम जिघ्रंथी कर्ण विवरे ही श्रुतिवात नीतम भक्त्याग्रहीत चरण पर्याच तेषाम नापैशिताथ हृदयांबुरुहत्म पुंसाम. या ठिकाणी सुद्धा त्यांनी वर्णन करताना हेच म्हटलंय की भगवंताच्या ह्या अलौकिक असणाऱ्या श्रुतिर्वेदा, श्रुती म्हणजे वेद, स एव वातस्तेन, तोच जणू काही वारा आहे. हा वेद हाच वारा आहे आणि तो वारा भगवंताच्या चरणकमलातल्या गंधाला, चरणकमलातल्या सुगंधाला, त्या ठिकाणी असणाऱ्या केसरांच्या वरून येतो आणि तो आम्हाला पावन करतो. नापयशी नापयासी एत्वत कथा श्रवण मत्यादरेण कुर्वन्ति तेषाम हृदय नित्यंच प्रकाशति इत्यर्थः. आणि म्हणून जे तुमची सतत कथा गायन करतात, सतत कथा ऐकतात, ते निष्पाप होतात. त्यांना कधीच पाप त्यांच्या ठाई राहत नाही. त्यांना
ज्ञान प्राप्त होतं. म्हणून एत्वत कथा श्रवण मत्यादरेण कुर्वन्ति तेषाम हृदि नित्यम प्रकाश इत्यर्थः. आणि म्हणून त्यांच्यामध्ये प्रकाश निर्माण होतो, अशी त्याची भूमिका त्यांनी मांडलेली. भक्त्याग्रहित चरण परयाच तेषाम. आणि मग ब्रह्मदेव म्हणतात, हे भगवंता, तोपर्यंत भय माणसाला आहे. ब्रह्मदेव प्रार्थना करतायत, तावत भयम द्रविण गेह सुरनिमित्तम. देवा, तोपर्यंतच माणसाला देहाचं, गेहाचं, आपल्या संसाराचं भय आहे. मृत्यूचं भय तोपर्यंतच आहे जोपर्यंत तुमचे पाय त्यांनी पाहिले नाहीत. एकदा तुमच्या चरणाशी तो एकरूप झाला तर त्याचं भय राहत नाही, तो निर्भय होतो. म्हणून ते म्हणतात, जोपर्यंत तोपर्यंतच हे भय आहे. तावत भयम द्रविण गेह सुरनिमित्तम शोकस्पृहा परिभव विपुलश्च लोभा. आणि द्रविण गेह यांचं भय तोपर्यंतच आहे जोपर्यंत तो त्याच्यात लिप्त आहे. या ठिकाणी भय कुठपर्यंत आहे? जोपर्यंत आपण त्याच्यात लिप्त आहोत तोपर्यंत भय आहे. आपण त्याच्यात ती लिप्तता काढून टाकली की भय राहत नाही. आपल्याला स्वार्थ आपला असतो, आपली त्यामध्ये लिप्तता असते, आपण त्यामध्ये बद्ध असतो, म्हणून भय, दुःख आपल्या नशिबाला येतं. जोपर्यंत हे जे देह गेह जोपर्यंत आपल्याला सुख देतं, जोपर्यंत ते आपल्या स्वाधीन आहेत तोपर्यंत सुख देतात. हा एक मुद्दा या ठिकाणी फार सूक्ष्मपणाने त्यांनी मांडलाय. तावत भयम द्रविण गेह सुरनिमित्तम शोकस्पृहा परिभव विपुलश्च लोभा. विपुलश्च लोभा, आपल्याला ते लोभावतात. देह कुठपर्यंत प्रिय आहे हो मला सांगा बरं. साधे उदाहरण आहे, आपले तोंडामधले दात आहेत. उदाहरणार्थ तोंडातले दात आहेत, कुठपर्यंत प्रिय आहेत? आपल्याला दात एवढा दुखायला लागला, एवढी दात दुखी सुरू झाली, काय खाणं सुधरेना, पिणं सुधरेना, झोप येईना, गोळ्या घेऊ लागलो, काय म्हणले दातच राहीना. काढून टाकावं म्हणले दात. का हो? आतापर्यंत तुम्ही दाताचा उपयोग करून तर जेवण केलं, आता का काढून टाका? हो, त्रास द्यायला लागलाय. कोणाचा दात आहे? आपला. त्रास कोण द्यायले? दात. म्हणून काढून टाका. जोपर्यंत देह गेह संसार तोपर्यंत सुखावह आहे, जोपर्यंत आपल्याला तो दुःख देत नाही, जोपर्यंत तो आपल्या स्वाधीन आहे तोपर्यंत आपल्याला तो प्रिय आहे. कोणती गोष्ट आपल्याला या ठिकाणी प्रियत्वाच्या संदर्भात याज्ञवल्क्यांनी सुद्धा हा महत्वाचा मुद्दा मांडलेला आहे. याज्ञवल्क्य आपल्या पत्नीला म्हणतात, मैत्रायणीला, हे मैत्रायणी, तोपर्यंतच माणसाला पुत्र तोपर्यंतच प्रिय आहे जोपर्यंत तो त्याचा ऐकतो. पुत्र तोपर्यंतच प्रिय आहे. पुत्र नुसता प्रिय नसतो माणसाला, जोपर्यंत तो त्यांचं ऐकतो तोपर्यंत प्रिय आहे. एकदा मुलगा ऐकैनासा झाला, बाबा मला तुमचं काही पटत नाही, मी निघालो, काय हो? मग दुःख. मग तो म्हणतो मला काय पुत्र आवडत नाही. का? माझ्या शब्दाच्या बाहेर येतो, माझी आज्ञाच ऐकत नाही, मग मला कशाला आवडेल? ते म्हणतात बायको तोपर्यंतच प्रिय आहे जोपर्यंत ती आपल्या ऐकण्यात आहे तोपर्यंत ती प्रिय आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला स्पष्ट शब्दामध्ये ते सांगतात याज्ञवल्क्य की पुत्र पत्नी तोपर्यंतच प्रिया, प्रिया म्हणजे पत्नी, तोपर्यंतच प्रिय आहे जोपर्यंत ते आपलं ऐकतात किंवा आपल्याला आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवती. हा सिद्धांत आहे. आत्मनस्तु कामाय, माझ्या कामासाठी, माझ्या इच्छेसाठी जे लोक मला मदत करतात ते मला आवडतात. म्हणून आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवती. सगळं प्रिय आहे कधी? जेव्हा हे मला उपयोगी तोपर्यंत. आणि एकदा एखादा माणूस मला निरुपयोगी झाला, मित्र कुठपर्यंत प्रिय आहे? जोपर्यंत तुम्हाला मदत करतो. एखाद्या मित्राने मदत नाही केली की जाऊ द्या, गेली त्याची मैत्री. का बरं? आतापर्यंत तर मैत्री होती ना, आता कुठे गेली? जाऊ द्या म्हणले, उपयोगाला पडत नाही, मग मित्र कशाचा? म्हणजे आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवती. तसं देह सुद्धा जर आम्हाला दुःख देत असेल तर देह प्रिय नसतो माणसाला. आपण म्हणतो मी माझा देह आहे, अमुक आहे तमुक आहे. पण जर एकदा तो देह आपल्याला छिन्न विच्छिन्न होऊन पडला किंवा आपल्याला या ठिकाणी अर्धांगवायू होऊन पडला तर हा देह देखील माणसाला प्रिय नसतो. म्हणून अवयव असू द्या, देह असू द्या, मित्र असू द्या, त्याचप्रमाणे
पुत्र असू द्या, भार्या असू द्या, भार्या प्रियम भवती तोपर्यंत भार्या प्रिया भवती तोपर्यंतच, जोपर्यंत ती आत्मनस्तु कामाय. म्हणून ते म्हणतात तावत भयम द्रविण गेह सुरन निमित्तम, तोपर्यंतच माणसाला हे प्रिय, जोपर्यंत ते आपल्या स्वाधीन आहेत, सुखदायक आहेत, ते दुःखदायक झाले की आपल्याला ते प्रिय नाहीत. म्हणून ते म्हणतात, त्या ठिकाणी श्रीधराचार्यांनी सुद्धा म्हटलंय तत्पादाश्रय मात्रेण भयादी निवृत्ती. हे देवा, तुझ्या आश्रयाने मात्र सगळ्या दुःखाची निवृत्ती होते. ते म्हणतात नन्वेवं भूतायाः संस्कृते परमार्थत्वात् किं विषादाः क्रियते तात यावदिति आत्मन इदं पृथक्त्वे देहाभिभावं भगवत. ते म्हणतात याप्रमाणे आपल्याला भगवंताच्या एकदा चरणाचा आपण स्वीकार केला, भगवंताच्या चरणाला शरण गेलो की मग सगळं दुःख आपलं नष्ट होतं. तावत भयम द्रविणगेह सुरन निमित्तम शोकस्प्रभरिवो विपुलस्य लोभाः तावन ममेत सदवग्रह आर्तिमूलम. आर्तिमूलम, आरती म्हणजे दुःख, आरती म्हणजे ओवाळ्याची आरती नाही, इथं आरती शब्द आर्त म्हणजे दुःख या अर्थाने. आर्तिमूलम हे दुःख मूळ आहे, संसार दुःख मूळ. हा जसा इंगळी असते त्याप्रमाणे हा संसार आहे. जिकडे तिकडे बघावं तेवढी तिकडे इंगळीच आहे, इंगळच आहे. संसार हा त्यामुळे दुःखमूळ आहे. तावन ममेत्य सदवग्रह आर्तिमूलम, हे आर्तिमूल दुःखमूळ काय तर द्वैत हे दुःखमूल आहे. म्हणून ते म्हणतात हे द्वैत जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्याला दुःख प्राप्त होतं. द्वैत नष्ट झालं, अद्वैतामध्ये आनंद आहे, पण द्वैतात दुःख आहे. जीव जोपर्यंत मी जीव आहे असं म्हणतो तोपर्यंत दुःखी आहे. शिवोहम शिवोहम असं म्हटलं की तो आनंदी आहे. मी शिव आहे, मी जीव नाही, मी प्राणी नाही, मी अमुक एक नाव म्हणून माझं कुणाचं नाही, तर मी प्रत्यक्ष चैतन्य स्वरूप आहे असं म्हणून जेव्हा आपल्याला ज्ञान होतं तेव्हा आपल्याला आनंद प्राप्त होतो. त्यामुळे ते म्हणतात तावन ममेत सदवग्रह आर्तिमूलम, जोपर्यंत आपल्याला द्वैत आहे आपल्या मनात तोपर्यंत दुःख आहे. आर्तिमूल, आर्तिमूल म्हणजे दुःख मूळ. दुःखाचं मूळ काय असेल तर द्वैत भाव, दुःखाचं मूळ काय असेल तर अपपर भाव, वेगळेपणा. आणि म्हणून ते म्हणतात की तावत कारागृहम ग्रहम. या ठिकाणी ब्रह्मस्तुती जेव्हा श्रीकृष्णाची केलेली आहे दशमस्कंधामध्ये 12व्या अध्यायामध्ये, जेव्हा ह्या वत्सांचं ब्रह्मदेवानी वत्स घेऊन गेले, वत्स चोरले आणि मग ब्रह्मदेवच भ्रमित झाले, परत खाली आले आणि कृष्णाची स्तुती केली, त्याला ब्रह्मस्तुती म्हणतात. ही ब्रह्मस्तुती सुद्धा याच शब्दामध्ये केलेली आहे त्यांनी. अगदी याच प्रकारचे शब्द तिथे वापरलेत. कोणते? यावत द्रागादश स्नेनात तावत कारागृहम ग्रहम. इथेही त्याच पद्धतीचे शब्द वापरलेत. तावन ममेत सदवग्रह आर्तिमूलम यावन्न ते ग्रीम भयम प्रवणीत लोका. जोपर्यंत देवा तुमच्या चरणाची सेवा हे लोक करत नाहीत तोपर्यंत त्यांना दुःख पदरी पडतं. ते म्हणतात श्रवण कीर्तन निधिध्यासन हे करतच आर्तिमूलम भय शोकादेह कारणम न प्रवृणीत नाश्रेत त्वत्पादाश्रय मात्रेण भयादी निवृत्ती किम पुनस्त्वत् प्रकाशेति सतीति हतधियो नष्टमतया. एकदा तुमच्या चरणाशी आलं की मग त्वत्पादाश्रय मात्रेण, तुझ्या पावलांचा आश्रय केला की मग मात्र ही सगळ्या भयाची निवृत्ती होते. भय, दुःख, खेद, द्वैत या भावना राहत नाहीत आणि त्यामुळं पुन्हा त्यांना प्राप्त होत नाहीत. म्हणून ते म्हणतात प्रकाशेती भावाः ये निष्कामा अपि संतस्वान नांद्रियेंतर नरकभाज इत्युक्तम एतु त्वत्कथा श्रवणादि विमुखाः संताः काम्यकर्मपरास्तेति मंदात्या इत्याह. जे केवळ काम्यकर्मामध्ये, केवळ आपल्या सांसारिक इच्छेमध्ये जे तल्लीन होतात ते पुन्हा पुन्हा या संसारामध्ये संसरण त्यांचं होतं. संसरण शब्दाचा अर्थ पुन्हा येणे. संसरती संसारा, जे पुन्हा पुन्हा येतात आणि पुन्हा पुन्हा जातात त्याला संसार असं म्हणतात. ते यामध्ये, पण जे केवळ तुमच्या कथेमध्ये तल्लीन होतात ते मात्र मुक्त होतात. म्हणून या ठिकाणी ते म्हणतात की तावत तोपर्यंतच कारागृहम ग्रहम,
हे घर तोपर्यंत कारागृह आहे जोपर्यंत ते तुझ्या चरणाचा आश्रय घेत नाही. आता आपल्याला घर वाटतं पण ते खरं तर कारागृह आहे, कारण आपण त्याच्यात अडकतोय. आपल्याला कुणी अडकवलं नाही. जसं कारागृहामध्ये एखादा चोर अडकलेला असतो आणि चोर काय विचार करतो, माझी सुटका कधी होईल, 6 महिन्यांनी होईल, वर्षांनी होईल, कधी होईल. तो कारागृहात अडकवलंय त्याला, त्यांनी गुन्हा केला म्हणून, गुन्हेगार म्हणून. आपण या कारागृहात नव्हे तर ग्रहात अडकलोय. ते ग्रहच कारागृह आहे, पण आपल्या लक्षातच येत नाही की आपण अडकलोय. आपल्याला वाटतं नाही मी कारागृहात सुखी आहे, खायला प्यायला मिळतं, मी सुखी आहे. अरे हे कारागृह आहे. या कारागृहातून बाहेर जा, या कारागृहातून मुक्त हो. आणि हे मुक्त तुला कधी होता येईल, जेव्हा भगवंताच्या चरणाचा आश्रय तू करशील. म्हणून ते म्हणतात प्रवृणीत लोकः दैवेन ते हतदियो भवतः प्रसंगात सर्वाशुभोपशमनाद विमुखाद येईल. हे लोक काय करतात, तुझ्या चरणापासून दूर होतात आणि विमुख होतात आणि त्यामुळं जीवनाचा नाश करून घेतात. द्वैतामध्ये अडकतात. द्वैतात दुःख आहे. या ठिकाणी एक जनी जनार्दन स्वामी यांनी एक उदाहरण दिलेलं आहे की जीव कसा भगवंतापासून तुटला आणि तुटल्यामुळं तो कसा दुःखी. त्याने उदाहरण असं दिलंय की एखादी पाल असते, पाल, त्या पालीचं शेपूट तुटतं. शेपूट तुटल्यानंतर ते कितीतरी वेळ ते शेपूट बळबळ करत असतं. मग साप सुरळी विचारते पालीला, साप सुरळी पाली पाय पुसे तुटल्या कशी तळमळी. ती साप सुरळी पालीला विचारते, का ग तुझं हे शेपूट तुटलंय तर त्या शेपटाला काय वाटतं, तळमळ तळमळ करतं ते पहा ना तुम्ही. तिचं जर शेपूट तुटलं तर ते तुटलेलं शेपूट सुद्धा वळवळ करतं. का तर ते तुटलंय म्हणून वळवळ करतं, ते तुटलंय म्हणून दुःखाने त्रस्त होतं. तसा आपण जीव भगवंतापासून तुटलोय, त्यामुळं आपल्याला दुःख आपल्या नशिबी आहे. म्हणून ते म्हणतात साप सुरळी पाली पै पुसे तुटल्या कैशी तळमळी. त्याप्रमाणे ते म्हणतात जे अशा पद्धतीचे लोक आहेत द्वैतामध्ये, द्वैत हे दुःखाचं कारण असल्यामुळं ते द्वैतातून जेव्हा अद्वैतामध्ये जातील तेव्हा त्यांना आनंद प्राप्त होईल. याप्रमाणे यावत पृथक्त्व विदमात्म, यावत म्हणजे जोपर्यंत, पृथक्त्व म्हणजे द्वैत जोपर्यंत आहे तोपर्यंत आम्हाला दुःख आहे, संसार आहे. अद्वैत झालं, अद्वैतामध्ये एकरूप झालो, मी वेगळा नाही, अहम ब्रह्मास्मी. आता काय दुःख आहे सांगा. मी सगळं व्यापक आहे, हे सगळं मीच आहे असं म्हणल्यावर दुःख होत नाही. ही अहम ब्रह्मास्मी ही भावना पण ही अनुभवातून आली पाहिजे, शब्दातून नव्हे. त्यामुळे यावत पृथक्त्वमिदमात्म न इंद्रियार्थ माया बलम भगवतो जन ईश पश्चेत. ते जोपर्यंत पृथक्त्व भावना नष्ट होत नाही आणि ईश्वर आपल्याला सर्वत्र दिसत नाही तोपर्यंत माणूस हा तावन्न संस्कृतीस रसौ प्रतिसंक्रमेत. तोपर्यंत संस्कृती म्हणजे संसार, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, हे पुन्हा पुन्हा चाललेलंच आहे. हे संक्रमण पुन्हा पुन्हा चाललंय आणि ते दुःख नियमम महती क्रियार्था. आणि त्यामुळे आम्ही दुःखाच्या या रहाटगाडग्यामध्ये अडकतो. दुःखाच्या रहाटगाडग्यात सकाळ झाली की रात्र, रात्र झाली की सकाळ, हे जसं रहाटगाडगं चाललेलं आहे त्याप्रमाणे ते म्हणतात सुखानंतर दुःख आणि दुःखानंतर सुख, असं हे लौकिक रहाटगाडगं चाललेलंच आहे. हे चक्रनेमिक क्रमेण, चक्रनेमीप्रमाणे एखाद्या चाकाला जशा आरे असतात आणि एक आरी खाली गेली की दुसरी आरी वरती येते, मग बाकीच्या आऱ्या फिरत राहतात, त्याप्रमाणे हे चक्रनेमिक क्रमेण चाललेलं आहे. अन्यापदार्थ करणा निश्चयाना नाना मनोरथ द्यान क्षण भग्न निद्रा. आणि लोक कशात व्यस्त आहेत, खाणं पिणं झोपणं, स्वप्न पाहणं, आनंद घेणं, याच्यातच तल्लीन आहेत. निश्चयाना, रात्र झाली की झोप येते, झोपेमध्ये नाना मनोरथ धिया, झोपेमध्ये स्वप्न पडतात, अनेक मनोरथ आपण रचत राहतो, मनोरे रचतो आणि मनोऱ्याचे स्वप्न पडतात, पुन्हा स्वप्नातून जागा होतो, भग्न निद्रा. अरे
स्वप्न होतं, खोटं होतं, पुन्हा दुःख. दैवा हातार्थ रचना ऋषयोपी देव, याप्रमाणे सगळे लोक दैवाच्या स्वाधीन आहेत. या दैवाच्या स्वाधीन असल्यामुळं त्यांना कधीच सुख प्राप्त होत नाही. केवळ शब्दज्ञानाने हे सुख त्यांना प्राप्त होत नाही. ज्याप्रमाणे नुसती साखर शब्द लिहून माणसाला साखरेचा अनुभव येत नाही, त्याप्रमाणे नुसत्या शब्दज्ञानाने कुणी ऋषयोपी देव म्हटलंय त्यांनी. अहो, ऋषींना सुद्धा भगवान दिसला नाही. मोठमोठे ऋषी नुसते शब्दामध्ये प्रवीण होते, पण शब्दार्थ जरी कळाला तरी त्यातला तात्पर्य कळलं नाही. म्हणून वेदाचा तो अर्थ आम्हाशीच ठावा, येरानी वाहावा भारमाथा, असं तुकाराम महाराजांनी म्हटलंय. याप्रमाणे त्वं भाव योग परिभावित हृत सरोज, आणि म्हणून भक्तियोगानेच हे अंतःकरण शुद्ध होतं हे देवा. आणि भक्तियोगाने अंतःकरण शुद्ध झालं की आपोआपच भूतदया निर्माण होते. त्यातून या ठिकाणी भूतदयेतून संतांच्या मनाचा ठाव आपल्याला कळतो. भूतदया विस्तार, भूतदया विस्तार यतार संसार सागरतः. शंकराचार्यांनी म्हटले, हे देवा, भूतदयेचा तू विस्तार कर, माझ्यावरही तू दया कर, भूतांवर दया कर. आणि ही दया तू कधी करशील? जेव्हा लोक तुला शरण येतील. शरण येणं फार महत्वाचं आहे. या ठिकाणी आता 3 पद्धतीने अवताराचं वर्णन आहे, गुणाचं वर्णन आहे, अशा 2 पद्धतीने वर्णन केलेलं आहे. अवतार आणि गुण. तर गुण म्हणजे गुणवाचक शब्द कोणते? भगवान सर्वज्ञ आहे, भगवान हा भक्तवत्सल आहे, हे गुणवाचक झाले. आणि कर्मवाचक कोणते? मुरारी, गिरीधारी, हे कर्मवाचक आहे. म्हणजे त्यांनी जसा डोंगर उचलला किंवा मुरली धारण केली, हे कर्मवाचक आहे. अशा 2 पद्धतीने भगवंताची स्तुती यांनी केलेली आहे. आराधनम भगवत स्तव क्रियार्थो, भगवंता तुमचं आराधनम भगवत स्तव सत्क्रियार्थो. तुझी जी क्रिया आहे, तुझे जे कर्म आहे, मग तू अनेक लीला केल्यात, त्या लीला तरी लोकांनी डोळ्यासमोर आणाव्यात. आपण विष्णू सहस्त्रनाम वाचतो, त्या सहस्त्रनामामध्ये काय हे शब्द कसे तयार झाले किंवा नाम कसे तयार झाले, ते हे नाम त्यांच्या क्रिया रूपाने तयार झाले आणि काही गुण रूपाने तयार झाले. याप्रमाणे धर्मोर्पिता करीचिन, आणि हे सगळे भगवंताचे नाव, भगवंताचे कार्य, हे सगळे धर्माला प्रगट करणारे. धर्म जर माणसाने सत्क्रिया केल्या, धर्म पालन केला, तर माणूस मुक्त होऊ शकतो. षट्शत स्वरूपमहसैव निपीत भेद मोहाय बोधधिषणाय नमः परस्मै. या ठिकाणी एक शब्द वापरलाय, मोहाय बोधधिषणाय. तर बोधधिषणाय म्हणजे काय? मोहाय बोधधिषणाय. बोधधिषणाचा 2 अर्थ श्रीधराचार्यांनी सांगितलेले आहेत. एक अर्थ आहे धिषण म्हणजे आश्रयस्थान. बोधाचं म्हणजे ज्ञानाचं आश्रयस्थान कोणतं असेल तर भगवान आहे, हा एक अर्थ आहे. आणि दुसरा अर्थ धिषण म्हणजे विद्याशक्ती. बोधरूपी विद्याशक्ती ही तुमच्या जवळ आहे देवा, म्हणून तुम्ही बोध धिषण आहात. आणि यस्यावतार गुणकर्म विडंबनानी, तुम्ही अनेक अवतार धारण केले. गुण आणि कर्म याच्याद्वारे तुम्ही जगाला तुमचं नाम आणि रूप सांगितलं. आणि मग इथे पुढे त्यांनी अश्वत्थ वृक्षाचं वर्णन केलेलं आहे. या अश्वत्थ वृक्षामध्ये ज्याप्रमाणे आपल्याला 15व्या अध्यायामध्ये गीतेच्या अश्वत्थ वृक्षाचं वर्णन दिसतं, तसं हे वर्णन यापुढे त्यांनी केलेलं आहे. तर हे अश्वत्थ वृक्ष कसा आहे ते म्हणतात, यो वा अहंच गिरीशश्च. हा अश्वत्थ वृक्ष असा आहे की तो सगळ्या मी प्रत्यक्ष, गिरीश म्हणजे महादेव, त्याचप्रमाणे विभू हे स्वयंच, हे सगळे प्रलय हे तव आत्ममूलम, उत्पत्ती स्थिती आणि प्रलयाचं कारण आहे. आणि भित्वा त्रिपादवृध एक औरूप प्ररोह, 3 गोष्टी बीज फोडून 3 पाय त्याला आहेत, 3 शाखा आहेत. कोणत्या? ब्रह्मा, विष्णू आणि महेश. आणि ही बीज आहे ती माया, ती फोडून हा द्रुम म्हणजे भुवनद्रुमाय, भुवनरूपी द्रुम हा निर्माण होतो. भुवनद्रुमाय, भुवन म्हणजे हे विश्व, विश्वरूपी वृक्ष हा निर्माण होतो. आणि या विश्वरूपी वृक्षाचं बीज हे दिसत नाही, त्याचा मरीची, मनू आणि त्याच्या फांद्या आहेत. बाकीचे काल हे त्याचं स्वरूपाचं भय आहे. आणि मी देखील देवा त्या काल स्वरूपाच्या भयाला घाबरतो.
कारण मी देखील 2 परार्ध झाल्यानंतर मला देखील मृत्यू आहे. त्यानंतर 5 वृत्ती, तम, मोह, महामोह आणि तामिश्र आणि अंधतामिश्र, या 5 वृत्ती यामध्ये आहेत. 5 वृत्ती, दशार्ध वृत्त्या, दशार्ध म्हणजे 10 अर्ध, 10 अर्ध म्हणजे 5. कोणत्या? तर तम, मोह, महामोह, तमिश्र आणि अंधतामिश्र, या 5 वृत्ती. त्यानंतर अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश, ह्या 5. अशा पद्धतीने यामध्ये या प्रचंड संसारामध्ये काय काय भीमोर मालिनी, भयंकर लाटा आहेत. पण ह्या देवा, तुम्ही या लाटा, समुद्रामध्ये असलेल्या लाटा तुम्ही जनसुखासाठी सहन करता. याप्रमाणे ते म्हणतात, हे देवा, तुमचा आविर्भाव हा भगवंत जगासाठीच्या कल्याणासाठीच आहे आणि त्यामुळं शरणागतावर तुम्ही कृपा करता. युंजीत कर्म शबलंच यथा विजय्याम, कर्म कर्तृत्वाचा अहंकार मला होऊ नये अशा प्रकारची मी प्रार्थना करतो. देवा, मी ही तुम्ही म्हणतात त्याप्रमाणे सृष्टी निर्माण करणार आहे, परंतु मला कोणत्याही प्रकारचा अहंकार होऊ नये. कशाचा? मी सृष्टी निर्माण केली याचा अहंकार मला होऊ नये. आणि म्हणून या वेदवाणी माझी कुंठित होऊ नये. माझी वेदवाणी नाभिहृदादी हसतोवी, ते म्हणतात, रूपम विचित्रमिदमस्य वृण्वतो मे मारी रिरिष्ट निगमस्य गिराम विसर्गः. ही माझी जी गिरा म्हणजे वाणी आहे, ती वेदमय वाणी आहे. त्या वेदमय वाणी कधी कुंठित होऊ नये. मला पुन्हा कधी माझ्या बुद्धीवर कधी भ्रम येऊ नये, मला कधी मोह होऊ नये आणि अशी अपार करुणा माझ्यावर करा. आणि विश्व निर्माण केल्यानंतर सुद्धा विश्व निर्माण करण्याचा अहंकार मला होऊ नये अशी विनंती केली. ही भगवंताने ऐकली आणि भगवान प्रसन्न झाले आणि भगवंतानी सांगितलं, मी तुमच्या विनंती ऐकली, आता मी प्रसन्न झालो. आता माझ्या कृपेने तू हे विश्व निर्माण करशील. सर्व वेदमये विनेद महात्मनात्मात्म योनिना प्रजाश्री यथापूर्वम नाशमयनुशेरते. आता माझ्या इच्छेने आणि माझ्या कृपेने तू हे विश्व निर्माण कर. याप्रमाणे भगवंतानी आदेश दिला. मी प्रसन्न तुझ्यावर झालो अशा प्रकारचं भगवंतानी प्रसन्नता प्रगट केली आणि सांगितलं, माझा हे स्तोत्र तू जे म्हटलास त्या स्तोत्राने मी प्रसन्न झालोय. आणि हे जे स्तोत्र रोज म्हणतील लोक, या एतेन पुमान नित्यम स्तुत्वा तोदृणमाम भज, जे लोक माझे हे स्तोत्र असं म्हणतील त्यांचे सगळे इच्छा मी परिपूर्ण करील असा आशीर्वाद या स्तोत्राला दिलेला आहे. तस्या सुसंप्रसिद्धेयम सर्व कामश्वरेश्वरः. याप्रमाणे मग मैत्रेय म्हणतात, विदुरा, मग भगवंतानी ब्रह्मदेवानी आता मायेचा स्वीकार करून ही सृष्टी निर्माण करायला सुरुवात केली. आता ब्रह्मदेव सृष्टी निर्माण कशी करतील, वेगवेगळ्या प्रकारची सृष्टी ब्रह्मदेव कशी निर्माण करतील या संबंधीचं जे वर्णन होईल त्या वर्णनाचं चिंतन आपण उद्याच्या भागवतामध्ये करू. हरे नमः. पुंडलिक वरदे हर विठ्ठल. सीताकांत स्मरण. जय जय राम. पार्वतीपते हर हर महादेव. श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः.